आपण सांगोला पॉलिटिक्स हे यूट्यूब चॅनल जर पहिल्यांदा पाहत असाल तर नक्की सबस्क्राइब करा आणि तालुक्यातील प्रत्येक बातम्या ताज्या घडामोडी काही क्षणात जाणून घ्या। चलो घेरडी, चलो घेरडी, चलो घेरडी। हक्काच्या लढ्याला न्याय मिळवून देण्यासाठी एकत्र येऊया। शेतकरी, शेतमजूर, कामगार, दिव्यांग, मच्छीमार आणि मेंढपाळ बांधवांच्या जिव्हाळ्याच्या प्रश्नांना वाचा फोडण्यासाठी राष्ट्रीय समाज पक्ष आयोजित शेतकऱ्यांचा असूड मेळावा। स्थळ घेरडी ग्रामपंचायत समोरील पटांगण, घेरडी, तालुका सांगोला, जिल्हा सोलापूर। शनिवार दिनांक 25 ऑक्टोबर 2025 रोजी मोठ्या संख्येने उपस्थित रहा। वेळ सायंकाळी 5 वाजता। मंडळी नमस्कार। जवळा जिल्हा परिषद गटातून शहाजी बापूंचे विश्वासू सहकारी तथा शिवसेना उपजिल्हा प्रमुख जगदीश पाटील हे रिंगणात उतरण्याच्या तयारीत आहेत। जगदीश पाटील यांची जवळा गटातील उमेदवारी जवळपास निश्चित मानली जात आहे। जनतेच्या आग्रहास्तव जवळा गटातून शिवसेनेकडून निवडणूक लढवून ती जिंकूनही दाखवणार असल्याचा विश्वास शिवसेना उपजिल्हा प्रमुख जगदीश पाटील यांनी व्यक्त केलाय। जगदीश पाटील हे राजकारणात माजी आमदार शहाजी बापू पाटील यांचे कट्टर व विश्वासू सहकारी मानले जातात। ते सध्या शिवसेना उपजिल्हा प्रमुख या पदावर कार्यरत आहेत। जगदीश पाटील यांची समाजकारणाची व राजकारणाची सुरुवात 2010 मध्ये अवघ्या वयाच्या 27व्या वर्षी सरपंच पदापासून सुरू झाली। 2010 ते 2015 या कालावधीत जगदीश पाटील यांनी मेथवडे गावासह वाड्या वस्त्यांवर पिण्याच्या पाण्याच्या सर्व योजना राबवून त्यांनी तालुक्यात या गावाचा नावलौकिक केला। मेथवडे गाव हे तालुक्याच्या यादीत टँकर मुक्त गाव म्हणून घोषित झाले होते। जगदीश पाटील यांनी मेथवडे गावासह आजूबाजूच्या वाड्या वस्तीवरील सर्व रस्त्यांची कामे मार्गी लावली आहेत। त्यांनी गावात मूलभूत सुविधा तसेच इतर सर्व गरजा पूर्ण करण्याचा सातत्याने प्रयत्न केला आहे। आजूबाजूच्या अनेक गावांमध्ये जगदीश पाटील यांनी शासनाच्या सर्व योजना राबवून त्याचा तळागाळातील लोकांना लाभ पोहोचवण्यासाठी मोठे प्रयत्न केले आहेत। जगदीश पाटील हे मेथवडे गावचे सरपंच असताना त्यांनी या गावामध्ये आठवडा बाजार सुरू केला। त्यामुळे आजूबाजूच्या अनेक वाड्या वस्त्यांवरील शेतकऱ्यांना या आठवडा बाजाराचा मोठा फायदा होताना दिसतोय। जगदीश पाटील यांनी मेथवडे गावाचे सरपंच म्हणून अत्यंत धाडसीने काम केलं। शासनाच्या विविध योजना राबवल्याशिवाय गावातील अनेक मूलभूत प्रश्न त्यांनी मार्गी लावलेले आहेत। त्यांच्या या कामगिरीचा सन्मान करण्यासाठी त्यांना तालुकास्तरीय आदर्श सरपंच पुरस्कार देऊन गौरवण्यात आले। तत्कालीन आमदार भाई गणपतराव देशमुख, तत्कालीन आमदार दीपक आबा साळुंके पाटील यांच्या हस्ते त्यांना आदर्श सरपंच हा पुरस्कार प्रदान करण्यात आला होता। त्यामुळे जगदीश पाटील यांनी मेथवडे गावात केलेल्या या विकास कामाची चर्चा सगळीकडे होताना दिसते। 2017 साली पंचायत समिती निवडणुकीत जगदीश पाटील हे उमेदवार होते। त्यांनी लोकांच्या आग्रहास्तव ही निवडणूक लढवली होती। 2017ची ही निवडणूक त्यांनी वाडेगाव पंचायत समिती गणातून लढवली होती। तालुक्यातील शेकाप व राष्ट्रवादी काँग्रेसचा उमेदवार नारायण जगताप यांच्याकडून त्यांचा अवघ्या 60 मतांनी पराभव झाला होता। मात्र या पराभवानंतरही जगदीश पाटील हे खचले नाहीत। त्यांनी तेव्हापासून आज तागायत या भागासह जवळा जिल्हा परिषद गटातील अनेक गावातील लोकांशी सातत्याने संपर्क ठेवलाय। शहाजी बापू पाटील हे आमदार झाल्यानंतर जगदीश पाटील यांनी शहाजी बापूंच्या माध्यमातून तालुक्यातील अनेक गावांसह जवळा जिल्हा परिषद गटातील विविध गावांमध्ये शासकीय योजना आणि विविध प्रश्न सोडवण्याचा सातत्याने प्रयत्न केलाय। मंडळी, शहाजी बापू पाटील हे आमदार झाल्यानंतर
मागील 5 वर्षाच्या कालावधीत जगदीश पाटील यांनी शहाजी बापूंच्या माध्यमातून तालुक्यातील विविध गावांमध्ये विकास योजना पोहोचवण्याचा प्रयत्न केला आहे। विशेषतः मेथोडे गावासह जवळा जिल्हा परिषद गटातील अनेक गावांमध्ये त्यांनी सातत्यानं विविध योजनांची अंमलबजावणी करण्याचा प्रयत्न केला आहे। मेथोडे गावातील अंतर्गत गटारी, रस्ते, पाणी पुरवठा, लाईटची सुविधा तसेच इतर मूलभूत सुविधा देण्यासाठी त्यांनी जास्तीत जास्त निधी मिळण्यासाठी प्रयत्न केले आहेत। त्याचप्रमाणे मान नदीवरील मेथोडेपर्यंतचे सर्व बंधारे टेंभूच्या पाण्याच्या माध्यमातून भरून घेण्यासाठी त्यांनी शहाजी बापूंच्या माध्यमातून प्रयत्न केले आहेत। हे करत असताना त्यांनी बापूंच्या माध्यमातून संबंधित मंत्र्यांकडे शेतकऱ्यांना घेऊन मुंबई मंत्रालय येथे बैठकही आयोजित केली होती। या प्रश्नी जगदीश पाटील यांनी सातत्याने प्रयत्न करून मान नदीमध्ये टेंभूचे पाणी सोडण्यासाठी निकराचा लढा दिला होता। त्यामुळे या जिल्हा परिषद गटामध्ये त्यांचे 8 वर्षापासूनचे सातत्याने सुरू असलेले काम हे विशेष लक्षणीय आहे। जगदीश पाटील यांचे वडील स्वर्गीय YNK तात्या पाटील यांनी शहाजी बापूंच्या राजकारणातील 1990 पासूनच्या एंट्रीपासून ते हयात असेपर्यंत त्यांनी बापूंच्या राजकारणात साथ दिली। 1992 मध्ये त्यांनी याच गटातून ग्रामविकास अधिकारी या पदाचा राजीनामा देऊन निवडणूक लढवली होती, मात्र त्यावेळी त्यांचा अल्पमतानं पराभव झाला होता। जगदीश पाटील हे जवळा गटातून निवडणूक लढवण्यास इच्छुक आहेत आणि त्यांची उमेदवारी जवळपास निश्चित मानली जात आहे। त्यामुळे त्यांच्या या एंट्रीमुळे जवळा जिल्हा परिषद गटातील विविध गावांमध्ये उत्साह संचारला आहे। जगदीश पाटील यांनी जवळा जिल्हा परिषद गटातून आपली उमेदवारी जाहीर केल्यामुळे त्यांच्या चाहत्यांमध्ये उत्साह संचारला आहे। मंडळी, जवळा जिल्हा परिषद गटामध्ये विविध पक्षाचे अनेक कार्यकर्ते इच्छुक असल्याचे दिसते। त्यामध्ये जगदीश पाटील यांनीही आपली उमेदवारी घोषित केल्यामुळे जवळा जिल्हा परिषद गटातील ही निवडणूक बहुरंगी आणि प्रचंड चुरशीची होणार हे मात्र नक्की। तुर्तास इथंच थांबूया। धन्यवाद। आपण सांगूला पॉलिटिक्स हे यूट्यूब चॅनल जर पहिल्यांदा पाहत असाल तर नक्की सबस्क्राईब करा आणि तालुक्यातील प्रत्येक बातम्या, ताज्या घडामोडी काही क्षणात जाणून घ्या।